अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत किंवा सेवा तुम्ही करू शकता। आणि ही सेवा तुम्ही स्वामींची कुठली सेवा करत असाल किंवा नसाल, पण ही सेवा मात्र तुम्ही केलीच पाहिजे। आणि या सेवेला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा ग्रंथ लागणार नाही, कुठलाही तुम्हाला उपवास करायचा नाही, कुठलाही व्रत करायचं नाहीये, कुठलेही नियम पाळायचे नाहीये किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला लागणार ना वेळ लागणार आहे। तर अतिशय सुंदर ही सेवा आहे आणि या सेवेमुळे खरंच सांगते आपण स्वामींच्या चरणांशी पूर्ण लीन होतो, स्वामींच्या जवळ आपण जातो। आणि बघा, आता येत्या 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या दिवसानिमित्त बरेच ताईदादा स्वामींची सेवा करत आहेत। बघा, प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही सेवा करत असेल। ज्याला कुठलीही सेवा करायला जमत नाही त्यासाठी मी सांगितलंय की तुम्ही नामस्मरण करा। बघा, आपण सगळेजण आपापल्या परीने सेवा करत आहोत। नाही सेवा करणं शक्य, नामस्मरण करत राहा, ती सुद्धा सेवा अत्यंत प्रभावी आहे, तेवढी श्रेष्ठ आहे आणि स्वामी त्या सेवेला सुद्धा अनुभव देतात। बघा, तुम्हाला कुठलीही सेवा करायला जमत नाही ना, फक्त नामस्मरणामुळे सुद्धा तुम्हाला अनुभव येतात स्वामींचे। तुमच्या इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करत असतात, पण तुमच्याकडनं ती सेवा सुद्धा घडणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा आपले भोग कमी होतात, प्रारब्ध नष्ट होतात, स्वामींना सोपं जातं की आपलं पुढचं आयुष्य सुखकर करायला। म्हणून जेवढी करायला जमेल तेवढी सेवा करा। नाही सेवा करणं शक्य, तुम्ही फक्त नामस्मरण करा। नामस्मरणामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यातला खडतर प्रवास हा दूर होतो। तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी सुख आणतात, समाधान आणतात, एक शांती लाभते, आपल्या मनाला एक समाधान मिळतं आणि स्वामी पदोपदी आपल्यासोबत असतात। अनुभव घेऊन बघा, फक्त नामस्मरण करा। नाही सेवा करायला जमत, नामस्मरण करा। नामस्मरण आणि अशी गोष्ट आहे जी तुम्ही कुठेही कधी कशी करू शकता, त्याला कुठल्याही प्रकारचा नियम नाही आहे, कुठल्याही प्रकारचं तुम्ही काही नाही पाळलं तरी सुद्धा चालेल। पण नामस्मरण ही अशी गोष्ट आहे ना की ती तुम्हाला स्वामींच्या जवळ आणते आणि त्या सेवेमुळे तुमच्याकडनं ती सेवासुद्धा घडते आणि त्या सेवेमुळे तुमचे भोग कमी होतात, प्रारब्ध नष्ट होतात, स्वामीसुद्धा तुमच्यासोबत पदोपदी असतात। म्हणून काही करणं शक्य नसेल तर नामस्मरण करा। तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची आपण एक विशेष सेवा बघणार आहोत आणि या सेवेमुळे तुम्हाला स्वामींचे लवकर अनुभव येतात, खरंच सांगते। आणि या सेवेला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला खर्च लागणार नाही, कुठलाही व्रत नाही, कुठला उपवास नाही, कुठलाही नियम नाही, कुठलाही ग्रंथ नाही, जपमाळ नाही, कुठलाही वेळ नाही, काहीच लागणार नाही। पण ही सेवा खरंच तितकीच महत्त्वाची आहे। तुम्ही कुठलीही सेवा करा नका करू, पण ही सेवा नक्कीच करा, ती म्हणजे मनाचं समर्पण। आता बघा, हा व्हिडिओ अत्यंत छोटा होईल पण तेवढाच महत्त्वाचा आहे। नक्की बघा, पूर्ण बघा, जेणेकरून बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एक स्वामींच्या जवळ कसं जायचं। बघा, जेव्हा आपण स्वामींच्या जवळ जातो ना तेव्हा स्वामी खरोखर सांगते की आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती येते, एक वेगळी ताकद येते। स्वामींच्या जवळ जाणं इतकंही सोपं नाही, ते आपण फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास दाखवून, निशंक विश्वास ठेवून, स्वामींवर अपार प्रेम करून, भक्ती करून त्यांची, तेव्हा आपण स्वामींच्या जवळ जाऊ शकतो। आणि जे स्वामींचे परमभक्त होते बाळाप्पा महाराज, चोळप्पा महाराज, त्यांनी स्वामींच्या नामस्मरणामुळे ते इतक्या स्वामींच्या जवळ होते, पण त्यांच्या मनामध्ये स्वामींबद्दल भक्ती पण तेवढीच होती, प्रेमही होतं, अपार प्रेम होतं आणि म्हणून ते स्वामींच्या जवळ होते। आणि स्वामींना सुद्धा ते भक्त त्यांचे आवडायचे। स्वामींना बघा, स्वामी आपले सगळे भक्त समानच धरतात, ते कुठल्याही भक्तांमध्ये भेदभाव करत नाहीत। पण स्वामींचा आपण आवडता भक्त कसा होऊ शकतो किंवा स्वामी आपल्याला कसे प्रसन्न होतील याकडे आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच सांगते की आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम स्वामी दूर करतात। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मनाचं समर्पण करायचं। तर मनाचं समर्पण कसं करायचं, तर अगदी सोपं आहे। तुम्हाला फक्त दररोज कुठल्याही वेळेमध्ये तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी, तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे। आतापर्यंत जे काही घडलं आहे ते सगळं तुमच्याच हातामध्ये होतं आणि इथून पुढे सुद्धा जे काही घडणार आहे ते सुद्धा स्वामी तुमच्याच हातामध्ये आहे। तुमच्याच कृपेने सगळं काही सुरळीत चालू आहे। तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या। माझ्या जीवनातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, दुःख आहेत किंवा जे काही आता घडणार आहे ते मी सगळं तुमच्या चरणांशी अर्पण करतो। तुम्ही सगळं काही सांभाळा
आणि मला यातून मार्ग दाखवा. मी सगळं काही तुमच्यावरच सोपवलं आहे. जे काही होणार आहे, जे काही घडणार आहे किंवा जे काही घडत आहे ते मी सगळं काही तुमच्यावरच सोपवलं आहे स्वामी. तुम्ही सगळं काही सांभाळा. बघा, जेव्हा आपण या रीतीने स्वामींवर सगळं काही सोपवतो, आपले दुःख असो, संकटे असो किंवा कुठली गोष्ट, आपण सगळं स्वामींना सांगतो की स्वामी तुम्हीच बघणारे आहात आणि इथून पुढेही तुम्हालाच बघायचं आहे. मी सगळं काही तुमच्यावरच सोपवलं आहे. जे काही घडेल चांगलं वाईट हे तुम्हालाच सांभाळायचं आहे, तुमच्यावरच मी सोपवलेलं आहे. आणि मला माहीत आहे की तुम्ही जे काही कराल ते माझ्यासाठी योग्यच असणार आहे, चांगलंच असणार आहे. तर तुम्हाला सगळं काही स्वामींवर सोडून द्यायचं आहे आणि तुम्हाला निशंक राहायचं आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारची शंका मनात घ्यायची नाही. स्वामींवर पूर्णपणे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे. त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अपार प्रेम, भक्ती असली पाहिजे, निस्वार्थ भक्ती. लक्षात घ्या, त्या भक्तीमध्ये कुठलाही स्वार्थ नको. तुमच्या डोक्यामध्ये फक्त हेच पाहिजे की मी सगळं काही स्वामींवर सोपवलेलं आहे आणि आपल्याला बिंदास राहायचं. जेव्हा तुम्ही अशा रीतीने सगळं काही स्वामींवर सोपवता तेव्हा मी खरंच सांगते की तुमची सगळी जबाबदारी स्वामी घेत असतात. स्वामींना माहीत आहे की माझा हा भक्त फक्त माझ्यावर अवलंबून आहे. जे मी करणार त्याच्यावर त्याचा विश्वास आहे. आणि खरंच सांगते की आपला विश्वास बघून स्वामी चमत्कार करतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. तुमच्या मनात जर त्यांच्याबद्दल 1% जरी अविश्वास असेल तरी सुद्धा स्वामी तुम्हाला कधीच अनुभव देणार नाही. म्हणून सांगते की पूर्णपणे 100% विश्वास स्वामींवर ठेवा. कुठलीच शंका मनात धरू नका आणि स्वामींवर सगळं काही सोपवून द्या. फक्त हीच सेवा तुम्हाला रोज करायची. कुठल्याही वेळामध्ये, सकाळी उठल्या जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता किंवा रात्री झोपताना जेव्हा तुम्ही स्वामींना मुजरा करता त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेमध्ये तुम्ही स्वामींना बोला की स्वामी मी सगळं काही तुमच्यावरच सोपवलेलं आहे, तुम्हालाच सगळं सांभाळायचं आहे. आणि मग बघा की तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते चमत्कार होतात आणि स्वामी तुम्हाला कोणकोणते अनुभव येतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत आहे. खरंच सांगते, जेव्हा आपण स्वामींना सगळं काही सोडून देतो तेव्हा आपलं सगळ्यात आधी या सेवेचा फायदा काय होतो की आपलं मन हलकं होतं, आपल्या अडचणी दूर होतात, एक आपल्याला समाधान मिळायला लागतं, मन शांत होतं आणि आपोआप पुढचा मार्ग आपल्याला दिसू लागतो. खरंच बघा, आज ही गोष्ट तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या. आणि काय अनुभव येतात तुम्ही मला नक्की सांगा. की ही सेवा तुम्ही स्वामींना अर्पण करा आणि मग बघा की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणकोणते अनुभव बघायला मिळतात, कोणकोणते चमत्कार स्वामी करतात. तर चला, अत्यंत छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची होती. झालेली सेवा मी स्वयंमाच्यासाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा सोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.